ज्यांना मार्च आणि एप्रिलमध्ये पेन्शन नाही आलेली, त्यासोबतच जे मे मंथमध्ये पेन्शनची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही डिटेल्स पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जे आतापर्यंत ह्या चॅनेलवरती पहिल्यांदा आले असतील तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलवरती आपण महाराष्ट्रातील जे नवीन स्कीम येतात ते सगळं कव्हर करतो. त्यासोबत जे आपल्या दिव्यांगांना काही प्रॉब्लेम येतात किंवा दिव्यांगामध्ये पेन्शन असो किंवा जे दिव्यांगांसाठी नवीन स्कीम आलेले असो, ते सर्व काही डिटेल्स आपण ह्या चॅनेलवरती कव्हर करत असतो. आणि त्यासोबतच तुम्ही जे आपल्या जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा चॅनेल शेअर करा, कारण त्या थ्रू त्यांना पण थोडीशी मदत होऊन जाईल. तर चला, जो आपला मेन टॉपिक आहे आजचा, त्या मेन टॉपिकवरती वळूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डीपमध्ये बघणार आहोत. डीपमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आहे लास्टपासून नक्कीच पहा. कारण ह्या व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, जे की आपण ह्यामध्ये बघणार आहोत, जी मार्चमधली पेन्शन, मार्च महिन्याची जी पेन्शन आहे त्याच्याबद्दल एक अपडेट आलेली आहे. तर ते अपडेट पण आपण ह्या ठिकाणी जे अपडेट आहे ते पण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की अपडेट काय आहे आणि मार्चमधलं जे पेन्शन आहे ते कधीपर्यंत आपल्याला येण्याचे चान्सेस आहेत किंवा आपल्याला ते पेन्शन येऊ शकेल का नाही, ते पण आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डीपमध्ये जाणणार आहोत. आणि त्यासोबतच मेमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन कधी येण्याचे चान्सेस आहेत, ते पण ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर ह्या ठिकाणी बघणार आहोत. एक एक टॉपिक आहे ते आपण ह्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासोबतच मे महिन्यामध्ये दिव्यांग बंधूंना तसंच दिव्यांगांना तसेच वृद्ध वृद्ध आणि विधवा महिला यांना कधी कधी पेन्शन पडू शकते, तसेच आजारी व्यक्ती यांना कधी पेन्शन पडण्याचे चान्सेस आहेत, ते सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये प्रॉपर या ठिकाणी पाहणार आहोत. आणखीन काही नवीन अपडेट आलेले आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये सगळं काही बघणार आहोत. तर आपण या ठिकाणी एक एक जो टॉपिक आहे तो ह्या ठिकाणी कव्हर करूया. मार्च आणि एप्रिल ह्या मंथमध्ये ज्यांना पेन्शन नाही पडलेली, त्यासाठी बच्चूभाऊ कडू यांनी एक डिटेल्स ह्या ठिकाणी शेअर केली आहे, की दिव्यांगांना खूप प्रॉब्लेम येत आहे. त्यासोबतच नागपूरमध्ये ह्या ठिकाणी जे आपले ब्लाइंड जे ब्लाइंड आहेत त्यांनी ह्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. भरपूर ऑफिसला वगैरे त्यांनी व्हिजिट केलेलं आहे. तर त्यासोबत ते जो डिटेल्स आहे न्यूजनी पण कव्हर केला आहे. तर त्याच्यामधली जे बच्चू भाऊनी बोलले आणि जे आपले दिव्यांगांची जे ह्या ठिकाणी जी आंदोलन आहे त्याची मी जी क्लिप तुम्हाला पुढे ॲड करतो, ते तुम्ही क्लिप ह्या ठिकाणी बघून घ्या. आय होप तुम्ही ते क्लिप पाहिलीच असेल. तर त्या क्लिपमधून आपल्याला असं दिसत आहे, की पेन्शन इकडे येण्याचे चान्सेस आहेत. कारण त्याच्या थ्रू मंत्रालयाकडून पण त्यांनी फॉलोअप घेतला आहे. त्यांनी नागपूरवरून कॉन्टॅक्ट केला होता मंत्रालयामध्ये, की कधीपासून या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना खूप ह्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे पेन्शनबद्दल. त्यांना त्यांनी फीडबॅक त्यांचे जे दवाई आहेत किंवा काही काही जणांचे फॅमिलीमध्ये जे राशन वगैरे याची पण त्यांना प्रॉब्लेम होत आहे. कारण ह्या 2 महिन्याचं काही ते आपले दिव्यांग बंधू भगिनी आपल्या ह्याच्या पेन्शनवरती ह्या ठिकाणी अवलंबून असतात. तर त्यामुळे त्यांना विविध प्रॉब्लेम ह्या ठिकाणी फेस करावा लागतंय. त्यामुळे बच्चू भाऊ पण समजून घेतात, की दिव्यांगांना खूप ह्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. त्यामुळे त्यांनी वरी पण बोलणं केलेलं आहे. ह्या रिलेटेड आणखीन जी-आर वगैरे काही आलेला नाही. बट अपेक्षा आपण असं करूया, की काही दिवसामध्ये या ठिकाणी जी-आर येण्याची शक्यता आहे. या जी-आर थ्रू काही ना काही हे जे आपले मार्च आणि एप्रिल जे पेन्शन आहे त्याची या ठिकाणी काही ना काही पेन्शन येण्याची या ठिकाणी आपण अपेक्षा करू शकतो. तर नाहीतर ते ऑलरेडी बोलले आहेत, की आपले बच्चूभाऊ कडूंनी, की ह्यांना पेन्शन वगैरे नाही आली 19 तारखेपर्यंत. तर 19 तारखेला त्यांनी
आंदोलन वगैरे करण्याचा या ठिकाणी हे पण केलेलं आहे, इशारा दिलेला आहे. तर आपण बघूया, वाट पाहू शकतो आणि त्याच्या रिलेटेड काही जी-आर आला तर नक्कीच मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कव्हर करूया. तर आता जो पुढचा मुद्दा आहे आपल्या ठिकाणी, जो आहे आपली मेची पेन्शन. मे महिन्यामध्ये कधी पेन्शन येऊ शकते हे पण तुम्हाला ह्या ठिकाणी मी डिस्कस करू शकतो. तर तुम्हाला हे माहिती असेल, आपल्या ह्या ठिकाणी जी वृद्ध आणि विधवा महिला तसंच आजारी व्यक्ती यांच्यासाठी एक डिपार्टमेंट वेगळं आहे. तर ह्यांचं वेगळं डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये दिव्यांग जे आहेत आपलं यांचं पूर्ण वेगळं डिपार्टमेंट झालेलं आहे, जे की दिव्यांग सक्षमीकरण यांच्याकडे सगळं दिलेलं आहे. पण सध्या त्यांचे काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते सध्या समाज कल्याण इकडूनच सध्या जे आपलं डिस्ट्रीब्युटर जे पेन्शन डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडूनच होत आहे. पण त्यांचं पण सध्या आपण ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपले जे दिव्यांग आहेत त्यांच्या रिलेटेड बोलूया. तर त्यांना ऑलरेडी ह्या ठिकाणी अपडेट दिलेलं आहे की तुम्ही हयातीचा दाखला हे दाखल करायचा आहे. यांच्यासोबत ह्यांना पण करायचं आहे, बाकीचे जे आपले आहेत आजारी व्यक्ती तसंच यांना पण ह्या ठिकाणी हयातीचा दाखला जमा करायचा आहे. तर त्याच्या रिलेटेड आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही हयातीचा दाखला कसं सबमिट करू शकता, ऑनलाईन घरी बसून कसं काढू शकता, ते आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर ज्यांनी ते व्हिडिओ नाही पाहिला तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन आणि वरती आय बटनला पण त्याची लिंक देईन. तर तो नक्कीच व्हिडिओ पहा आणि लवकरात लवकर तुम्ही हयातीचा दाखला ऑनलाईन काढून घ्या. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर ते प्रॉब्लेम हे असू शकतात, त्यामुळे पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते पण तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुमची जे त्यामध्ये स्कीम वगैरे थोडं चेंज होत असेल तर ते स्कीम वगैरे तुम्ही प्रॉपर पाहून घ्या. तर स्कीम कशी बघायची त्याच्या रिलेटेड पण आपण ह्या चॅनेलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तो हवं तर मी त्याची पण लिंक आपल्या चॅनेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्सला देईल, ते पण तुम्ही चेकआउट कराल, बघून घ्याल. आणि तुम्ही तुमची स्कीम वगैरे प्रॉपर माहिती झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र किंवा नॅशनल गव्हर्नमेंट त्यामध्ये 2-3 स्कीम आहेत, जसं की श्रावण बाळ, त्यासोबतच संजय गांधी तसंच इंदिरा गांधी अशा योजना ज्या आहेत. तर ते पहिल्यांदा आपली योजना पाहून तसं आपल्याला अप्लाय करावं लागतं. जसं की महाराष्ट्रासाठी ह्या ठिकाणी वेगळी योजना आहे, नॅशनल जो अप्लाय सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट जो आहे त्याच्यासाठी वेगळी स्कीम आहे. तर ते तुम्ही पहिल्यांदा फाइंड करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तिथून ऑप्शनचे, नाहीतर तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी डिटेल्स नाही टाकला तर तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स नॉट फाउंड असं या ठिकाणी दाखवलं जातं. तर त्यामुळे ते व्हिडिओ नक्कीच पहा. तर हयातीचा दाखला खूप गरजेचा होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा म्हणलं तर पेन्शन आपली मेची येण्याचा आहे, सगळ्यात मोठा जो मुद्दा असणार आहे हयातीचा दाखला. हयातीचा दाखला आतापर्यंत ह्या ठिकाणी भरपूर जणांच्या ह्या ठिकाणी आपण समजू शकतो की 70% लोकांच्या ह्या ठिकाणी हयातीचे दाखले राहिलेले आहेत. ह्या ठिकाणी 30% ह्या लोकांनी हयातीचा दाखला ह्या ठिकाणी सबमिट केलेला आहे ऑनलाईन, जसं की डाटाकडून कळत आहे. तर बाकीचे हे लोक यांना असा प्रॉब्लेम येऊ शकतो की फॅमिलीमध्ये वगैरे कुणी अँड्रॉइड यूज करत नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्याची आसपासची हेल्प घ्या आणि ॲप वगैरे ते इन्स्टॉल करून तुम्ही नक्कीच आपला हयातीचा दाखला आहे ते करून घ्या. तुमच्या आसपासचे जे तुमच्या ओळखीचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत तर त्यांना पण तुम्ही मेक शुअर सपोर्ट करा. आणि ज्यांना प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना हा व्हिडिओ जो आहे आपला शेअर करू शकता की त्याच्या थ्रू ते प्रॉपर पाहून त्यांनी हयातीचा दाखला काढू शकतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण चांगला सपोर्ट मिळू शकेल. मी मी हर व्हिडिओमध्ये ट्राय करत असतो की खूप छोट्या-छोट्या गोष्टीमधून तुम्हाला सांगायची कोशिश करत असतो की खूप बारकाईने जो आहे समजून प्रॉपर हे तुम्हाला समजतच असेल. मी छोट्या-छोट्या गोष्टी कामुळे कव्हर करत असतो. मी समजू शकतो की आपल्या दिव्यांगांना भरपूर प्रॉब्लेम येतात. काही शिकलेले आहेत भरपूर, पण दिव्यांग आपले खूप मोठ्या-मोठ्या पोस्टवर आहेत. तसं की बँकिंगमध्ये पण आहेत, बँकिंग या सेक्टरमध्ये वगैरे भरपूर आहेत. आणि काही-काही शिकलेले वगैरे कमी वगैरे आहेत. तर त्यांना आपण जे शिकलेले व्यक्ती आहेत त्यांनी प्लीज नक्कीच हेल्प करा. त्यांना जे तुमच्या ओळखीचे दिव्यांग बंधू वगैरे आहेत जवळले, त्यांच्यासोबत नक्कीच तुम्ही अटॅच राहा. तसंच आपले जे वृद्ध आहेत तर आपल्या फॅमिलीमध्ये जे आपले सिनियर आहेत तर त्यांच्याशी तुम्ही नक्कीच हेल्प करा की त्यांना काढून द्या. त्यांच्या हातात त्यांचा फेस आय डी वगैरे प्रॉपर त्या ठिकाणी करून घ्या. तसंच जे आपले आजारी व्यक्ती आहेत तसं त्यांचं पण तुम्ही हयातीचा दाखला काढून घ्या. आणि तसंच वृद्ध महिला आहेत त्यांचं पण तुम्ही सगळं हे हयातीचा दाखला काढून घ्या. कारण हे सगळा डेटा ह्या ठिकाणी फाईन जेवढं लवकर ह्या ठिकाणी आपला जो हयातीचा दाखला जसं लवकर आपला सबमिट होईल तसं आपल्याला मेची पेन्शन ह्या ठिकाणी खूप लवकर पडण्याची शक्यता आहे. तर त्यामुळं हयातीचा दाखला खूप सध्या
गरमागरम विषय आहे हा सांगायचा मला तर एकदम आपल्या गावरान भाषेमध्ये, की हा खूप गरमागरम विषय आहे. सध्या सगळीकडे हयातीचा दाखला हेच विषय चालू आहे. जेव्हा तुम्ही तहसीलमध्ये जाल किंवा तुमच्या गावाकडे पण तुम्ही एकूण एक विचाराल, जेव्हा तुमच्या गावामध्ये कुणी ना कुणी जे दिव्यांग असतो की प्रॉपर शिकलेला वगैरे, तर त्यांना पण तुम्ही विचारू शकता. तर ते बी तुम्हाला हेच बोलतील की हयातीच्या दाखल्यांचं सध्या हेच चालू आहे. तर तुम्ही सगळ्यात प्रथमतः हयातीचा दाखला काढण्याची कोशिश करा. आणि त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये मला हे पण तुम्ही सांगा, ज्यांनी आपले दिव्यांग सक्षमीकरण दिव्यांग सक्षमीकरण यामध्ये कोण कोणाने किती जणांनी आतापर्यंत रजिस्टर केलेलं आहे. तर आणि केलेले पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, आतापासून किती जणांनी केले आणि किती जणांनी नाही केले. तर आपण ह्या ठिकाणी आपण पाहूया की हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये स्कीम पण भरपूर आलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आता मी चेकआउट केलं तर ह्या ठिकाणी 17 प्लस स्कीम ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये दिव्यांग सक्षमीकरणमुळे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती खूप आणखीन स्कीम येणार आहेत. तर त्यामुळे प्लीज ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही त्याबद्दल नक्कीच तुम्ही करून घ्या. त्यासोबतच आपल्या चॅनेलवरती नवीन अजून ज्यांनी आपलं जे रेल्वे पास आहे किंवा रेल्वे पास रिलेटेड पण आणखीन काही अपडेट येणार आहे आणि आलेली आहे. आपण सध्या ते कव्हर करायला तेवढं काय आपण त्याच्याबद्दल पाहिलं नव्हतं. तर त्यामुळे आपण त्याच्या रिलेटेड पण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर जो मेन आपला मुद्दा ह्या ठिकाणी आज आहे तो ह्याचा आहे पेन्शनचा. तर पेन्शन खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी आपण जे काय आजच्या व्हिडिओमध्ये पेन्शनचंच पाहूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण बाकीच्या जे स्कीम नवीन नवीन मी ह्या ठिकाणी लिस्ट प्रॉपर बनवलेली आहे की कोणत्या कोणत्या टायमाला कोणते कोणते ह्या ठिकाणी तुमच्यासमोर हे सब्जेक्ट घेऊन यायचे आहेत. त्याच्या रिलेटेड मी ऑलरेडी एक सीट बनवलेली आहे. जसं जसं तुमचं ते गरजेचं असेल तसं जसं तुम्ही हे कामं करून घ्याल त्याच्यानंतर मी तसे पुढचे तुम्हाला व्हिडिओ त्याच्या रिलेटेड लवकरच अपडेट ह्या ठिकाणी आणून देणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही दिव्यांग जो सहाय्यक पोर्टल आहे प्लीज त्याच्यावरती रजिस्टर करा. प्लीज प्लीज अशी माझी रिक्वेस्ट समजू शकता की तुमचा एक छोटासा भाऊ तुम्हाला सांगतोय की जे आपले दिव्यांग बंधू आहेत त्यांनी प्लीज दिव्यांग सक्षमीकरणवरती तुम्ही नक्कीच रजिस्ट्रेशन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मी ह्याच्यामध्ये हे पण प्रॉब्लेम समजू शकतो की काही काही जे दिव्यांग बंधू आपले आहेत त्यांचं जो रजिस्टरच्या ठिकाणी काही जेव्हा रजिस्टर केलं तर त्या ठिकाणी त्यांची मिसस्पेलिंग वगैरे चुकीची स्पेलिंग वगैरे ह्या ठिकाणी किंवा डेट ऑफ बर्थ नंबर वगैरे काही काही मिसमॅच झालेला आहे. तर त्याच्यासाठी मला ऑलरेडी रिक्वेस्ट पण टाकलेली आहे. ॲडिट म्हणजे जे आपलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे त्याच्यामध्ये ॲडिट करण्यासाठी ऑप्शन वगैरे द्यायला पाहिजे. तर त्याच्या रिलेटेड आणखी काही अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कळवणारच आहे. आणि मी हे कशासाठी तुम्हाला सांगत आहे, कारण ह्याचा जो संबंध आहे पेन्शन रिलेटेड आहे. कारण हे सगळी डिटेल्स दिव्यांग सहाय्यक पोर्टल ह्याचं रजिस्ट्रेशन आणि UDIDचं रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी सगळं चेकआउट करून जे पुढची पेन्शन आहे, सध्या तर तुम्हाला हे आपली समाज कल्याणकडून ह्या ठिकाणी पेन्शन भेटत आहे. मी ॲग्री पण करतो. आणखीन काही 2-3 महिने किंवा 2-3 महिने इनफ आहे. 2-3 महिने ह्या ठिकाणी समाज कल्याणकडून पेन्शन येऊ शकते. पण बाकीचे पुढचे जे महिने आहेत ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल यांच्याकडूनच येणार आहे. मग त्या टायमाला परत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आताच ह्या टायमाला तुम्ही बघू शकता की मेमध्ये पेन्शन नाही, एप्रिलमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन नाही आलेलं. परत परत हेच प्रॉब्लेम नको यायला मला असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही हे जे आहे रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि पूर्ण जे महाराष्ट्र आहे आता महाराष्ट्रामधले जेवढे आपले दिव्यांग आहेत तर त्यांना हे खूप मॅन्डेटरी केलेलं आहे की तुम्हाला जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करणं. कारण हे सगळे ठिकाणी आता वेगळं वेगळं होत आहे. तर त्यामुळं आपलं दिव्यांग मंत्रालय वगैरे वेगळं काढलेलंच आहे. तर त्यामुळे तर स्पेशली आपल्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल पण काढलेलं आहे. तरी यामुळे सगळे जे पुढचं आहे फॉलोअप दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरून फॉलोअप घेणार आहेत की जे त्यांना हे असं धरतील की दिव्यांग जे सहाय्यक पोर्टल आहे हेच खरे दिव्यांग आहेत असं त्यांना समजल. कारण त्याच्यामध्ये तुमचा UDIDचा नंबर तुम्ही पाहिला असेल. UDIDचा नंबर वगैरे मागितला आहे. जेव्हा तुम्ही UDIDचा नंबर ह्या ठिकाणी मागतात, जेव्हा तुम्ही तिथं टाकता तर त्यानंतर तुमची ऑटोमॅटिक त्या ठिकाणी नाव येते, पर्सेंटेज येते की तुमचं किती दिव्यांग पर्सेंटेज आहे, ॲड्रेस येतो. तर ते पूर्ण रिअल आहे का, खरं आहे का खोटं आहे दिव्यांग सर्टिफिकेट त्या थ्रूच ते फाइंड करत आहेत. त्यामुळे दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्या. आणि त्यासोबतच मुद्दा राहिला आपला जो पेन्शनचा या ठिकाणी. तर पेन्शन जी आहे जी मेची पेन्शन आपण या ठिकाणी बोललेलं आहे आणि ह्याच्या रिलेटेड काही GR वगैरे आला तर मी नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करेन. माझा पहिला तर एक मुद्दाच हे तुमच्यासमोर असेल की ज्यांनी हयातीचा दाखला या ठिकाणी नाही आलेला तर प्लीज सगळ्यांनी ह्या ठिकाणी लवकर लवकर तुम्ही हयातीचा दाखला काढून घ्या. जसं तुमचा हयातीचा दाखला ह्या ठिकाणी कंप्लीट होईल काढण्याचं तसं ह्या ठिकाणी पेन्शन पूर्णपणे लवकर येण्याची शक्यता आहे.
जसं तुम्ही हयातीचा दाखला ह्या ठिकाणी काढला तर तसं लगेच ह्या ठिकाणी जे तहसील आहे आपलं तहसीलला अपडेट होते की यांचा हयातीचा दाखला काढण्यानं झालेला आहे आणि त्याची जी लिस्ट आहे या ठिकाणी कव्हर होते. हर वीकमध्ये ह्या ठिकाणी लिस्ट कव्हर होते आणि त्या लिस्टमधूनच ते या ठिकाणी जो आपलं पेन्शनचं जे पोर्टल आहे पेन्शनच्या पोर्टलला ह्या ठिकाणी ते अपडेट करतात की यांचा आयातीचा दाखला ह्या ठिकाणी काढून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी हे एकूण एकांचं ट्रान्सफर ह्या ठिकाणी चालू आहे. तर त्यामुळे हयातीचा दाखला काढणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे माहिती असावं प्लीज. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही लवकरात लवकर हयातीचा दाखला काढून घ्या आणि त्यासोबतच आपलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे पण खूप महत्त्वाचं आहे सध्या. तर आणि ह्या सगळ्या डिटेल्स ह्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती पण या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे दिव्यांग सहाय्यकाला पण तुम्ही ह्या ठिकाणी नक्कीच ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या अशी रिक्वेस्ट करेल मी. तर आय होप हे प्रॉपर जे आजचं माझं बोलणं आहे प्रॉपर तुम्हाला समजलं असेलच, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच पूर्ण ह्याचा अपडेट घ्या आणि हे जे मी सांगितलेलं आहे हे प्रॉपर लक्षामध्ये घेऊन तुम्ही हयातीचा दाखला तसेच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करा. आणि राहिला प्रश्न मार्च आणि एप्रिलच्या पेन्शनचा, तर त्या रिलेटेड ह्या ठिकाणी आपले बच्चूभाऊ कडू जे लढत आहेतच आपल्यासाठी, तर त्यांना पण आपण सपोर्ट करूया. आणि हे सगळी अपेक्षा आपण ह्या ठिकाणी करतो की जे काही आता सध्या मार्च आणि एप्रिलची पेन्शन आहे लवकरात लवकर आपल्या सर्वांना हे भेटो अशी आपण अपेक्षा करूया. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या जवळचे जे दिव्यांग दिव्यांग आहेत आणि तसंच वृद्ध महिला आणि तसंच वृद्ध सगळे आणि त्यासोबतच आजारी व्यक्ती आणि विधवा महिला, तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता की त्यांना सध्या काय काय करायचं आहे, काय अपडेट आहे ते. आणि आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये कसला पण डाऊट असो छोटा मोठा तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी पूर्ण त्या तुमच्या जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर देण्याची कोशिश करेल. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन अपडेट आपल्या ह्या सतत चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.